नमस्कार. आज आपण एकदम चटपटीत झटपट तयार होणारे पोटॅटो चीज बॉल कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत. रेसिपी एकदम साधी सोपी आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता चीज बॉल आपले कशा प्रकारे रेडी झालेले आहेत. संध्याकाळच्या चहासोबत तसेच बाहेर पाऊस पडत असेल अशा वेळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. यासाठी इथे मी 4 ते 5 मोठ्या साईजचे म्हणजेच वजनाने अर्धा किलो बटाटे उकडून याची साल काढून घेतलेली आहे. आता आपण ते मॅश करून घेऊयात. इथे मी 1 टेबलस्पून चिली फ्लेक्स यामध्ये घातलेले आहेत. 1 टेबलस्पून इथे मी ऑर्गॅनो घेतलेला आहे व थोडेसे आपण मिक्स हर्ब्स यामध्ये घालणार आहोत. आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ज्यामुळे याला क्रिस्पीनेस खूप छान येतो. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. याचा घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे व यामध्ये लागेल असं थोडं थोडं कॉर्नफ्लॉवर तसेच राईस फ्लोअर आपण घालणार आहोत. आता आपण पुन्हा एकदा थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ यामध्ये घालूयात. आता आपला गोळा व्यवस्थित मळून झालेला आहे. 5 मिनिटं झाकण ठेवून आपण हा बाजूला ठेवून देऊयात. गोळा थोडा सेट झाला की आपण याचे बॉल तयार करायला घेऊयात. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं व याचा बॉल साईज छोटा गोळा आपण पिठाचा बाजूला काढून घेतलेला आहे व हाताच्या साहाय्याने आपण याची पॅटी बनवून घेणार आहोत व यामध्ये आपल्याला चीज घालायचं आहे. इथे मी मोझरेला चीज घेतलेला आहे. तुम्ही चीजचे क्यूबसुद्धा वापरू शकता. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा गोळा बंद करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण चीजचे बॉल रेडी करून घेणार आहोत. याची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी ठेवू शकता. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला सर्व चीज बॉल तयार करून घ्यायचे आहेत. लहान मुलांना तर ही रेसिपी अतिशय आवडेल. तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मुलांना कमी जास्त करू शकता. आपले सर्व चीज बॉल बनून तयार झालेले आहेत. आता इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की आपण हे बॉल यामध्ये घालणार आहोत व मीडियम फ्लेमवर आपल्याला हलके गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे बॉल व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. एक 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपण हे व्यवस्थित तळून घेणार आहोत. आपले बॉल छानपैकी गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊयात व अशाच प्रकारे आपण सर्व चीज बॉल तळून घेणार आहोत. 2 ते 3 बॅचमध्ये आपण हे रेडी करू शकतो. चवीला हे अतिशय अप्रतिम लागतात. सध्या पावसाच्या वातावरणात संध्याकाळच्या चहासोबत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. चवीला अतिशय अप्रतिम लागते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील व अशाच प्रकारच्या भरपूर स्नॅक्सच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही स्नॅक्स रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता. धन्यवाद.